हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे इथे मी एक पातेलं घेतलं आहे। हे तांब्या भरून इतका पाणी घेतलं आहे। या प्रमाणात आपल्या मोठ्या आकाराच्या 7 ते 8 भाकऱ्या बनणार आहेत। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये पीठ घालून पीठ हळूहळूच घालायचं आहे। जितकं पीठ आवश्यक आहे तेवढं घालून पीठ व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। पीठ व्यवस्थित घोटल्यामुळे आपल्या भाकरीही तितक्याच सुंदर बनणार आहे। हे बघा फ्रेंड्स, पीठ आपलं चांगलं घोटून झालं आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे पीठ घोळून घ्यायचं आहे। हे पीठ गरम असतानाच ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे बघा, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता या पिठाची आपल्याला भाकरी बनवायची आहे। माझी ती क्लिप मी घेऊ शकली नाही कारण की माझ्या एका हातामध्ये मोबाईल असतो, त्यामुळे ती क्लिप मी शूट नाही करू शकले। हे बघा, आपली भाकरी तयार आहे। कशी आपली भाकरी टम्म फुगली आहे, मी बघू शकता किती नरम आणि लुसलुशीत अशी आपली भाकरी झालेली आहे। तर मी पूर्ण भाकरीचा व्हिडिओ टाकणार आहे। बाय।